नमस्कार, दिशा स्टाईल अँड स्पाइसमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण ओल्या नारळाची चटणी करणार आहोत. त्यासाठी मी हे नारळ घेतलेलं आहे, ते किसून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी हे शेंगदाणे घेतलेले आहे, अर्धी वाटी डाळ घेतलेल्या, फुटाण्याची डाळ ही 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 5 मिरची घेतलेली आहे, 1 टीस्पून मीठ घेतलेलं आहे, 1 टीस्पून साखर घेतलेली आहे आणि 2 टीस्पून मी दही घेतलेलं आहे. आता आपल्याला शेंगदाणे आणि मिरची भाजून घ्यायची आहे. आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. मी छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. हे बघा, शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे. आता आपण या 5 मिरच्या भाजून घेणार आहोत. यामध्ये जास्त तिखट आपल्याला ही चटणी करायची नाही आहे, त्यामुळे आपण 5च मिरच्या घेणार आहोत. हे बघा, मिरची पण आपली भाजून झालेली आहे. आता आपण चटणी वाटून घेणार आहोत. त्यासाठी हे ओलं नारळ मी यामध्ये टाकून घेणार आहे. फुटाण्याची डाळ, लसूण, शेंगदाणे, मिरची, हा अगदी थोडासा कोथिंबीर, साखर आणि दही, हे पाणी टाकून आपण वाटणार आहोत. हे बघा, चटणी आपली वाटून झालेली आहे. यामध्ये मी मीठ विसरली होती, हे मीठ टाकते. हे बघा, आपली चटणी वाटून झालेली आहे. बारीक चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. आपली चटणी वाटून झालेली आहे. आता आपण याचा तडका करणार आहोत. तडक्यासाठी आपण थोडं तेल टाकणार आहोत. हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे. जिरं टाकणार आहोत, मिरची, कढीपत्ता, बंद करणार आहोत. हे बघा, आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा